बदलापूरमध्ये माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 आरोपींना बेड्या ठोकल्या। बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिनाभरापूर्वीच एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ आला। या व्हिडिओमध्ये त्यांचे अश्लील फोटो होते। हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्याने त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली। सुरुवातीला हा खोडसाळपणा वाटल्यामुळे वडनेरे यांनी याकडे लक्ष दिलं नाही। मात्र खंडणीखोरांचा तगादा वाढल्यानंतर वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। या तक्रारीची गंभीर दखल घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास करत बदलापूरमधूनच 4 आरोपींना बेड्या ठोकल्या। अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव, रोनित दयानंद आडरकर, दीपक मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी या 4 आरोपींची नावं आहेत। सध्या यांना 15 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या चौघांपैकी अक्षय उर्फ बकरी जाधव आणि दीपक वाघमारे या दोघांवर यापूर्वीच अंबरनाथमध्ये एका नामांकित डॉक्टरच्या घरावर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर झटपट पैसे कमवण्याच्या उद्देशाने यांनी माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना खंडणीसाठी धमकी द्यायला सुरुवात केली। तर दुसरा आरोपी रोनित दयानंद आडरकर याच्यावरती 4 महिन्यांपूर्वीच शेजाऱ्यांचे सोन्याचे दागिने चोरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र आता खंडणीबद्दलचा हा प्रकार बदलापूर पोलिसांनी हाणून पाडलाय आणि ह्या चौघांना देखील जेरबंद केल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या ह्या कामगिरीबद्दल पोलिसांचं बदलापूरमध्ये सर्वत्र कौतुक केलं जातंय। बदलापूर पूर्व शहरामध्ये माजी नगरसेवक एक आहेत। वेळोवेळी ते जे आहेत आरोपी फिर्यादीकडे मागणी करत होते की तुझे अश्लील फोटो तुझ्या नातेवाईकांना तुझ्या घरच्यांना पाठवून तुझी बदनामी करेल आणि तू तात्काळ त्यासाठी आम्हाला 50 लाख रुपये दे। तर आम्ही 4 टीम तयार केल्या होत्या। वेळोवेळी वेगवेगळ्या भागामध्ये कर्जत असेल, अंबरनाथ असेल, पनवेल असेल ह्या भागामध्ये टीम पाठवून फॉलोअप घेत होतो। आम्ही एक टीम त्याच्यामध्ये आम्हाला विशाखापट्टणम किंवा त्या साऊथकडे भागात आम्ही रवाना केली आणि त्याच कालावधीमध्ये आम्हाला आरोपी ह्याच भागातले असल्याचे त्याच वेळेस बरोबर समजलं आणि आम्ही हे आरोपी सगळे ताब्यात तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतलेले आहेत। फिर्यादीकडे पैसे असल्याचं त्यांना माहिती आहे, ते ह्याच भागातले आहेत म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला।